नमस्कार मित्रांनो. तुम्हाला जर चालण्याचे अधिक चांगले फायदे घ्यायचे असतील, तुमची जर भावना झालेली असेल की मला चालून काही फायदा होत नाही, तर असं का होते? तर चालण्याचे फायदे व्हावेत असे वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. आता चालताना आपण कसं चालतो हे खूप महत्वाचं आहे. आता काही जणाला चालताना थकवा येतो. तर थकवा येण्याचे कारण काय आहेत हे तुम्ही तपासलं पाहिजे. त्यासाठी तुमच्या रक्ताच्या तपासण्या करून घ्या. शरीरामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन्सची काही कमतरता आहे का ते बघा. शुगर लेवल तपासून घ्या. तर वेगवेगळे घटक जे शरीराला आवश्यक आहेत, योग्य प्रमाणात पाहिजे, ते जर नसतील तर थकवा येतो. रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहत नाही. त्यामुळे पहिल्यांदा ती गोष्ट करून घ्या. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्या पद्धतीची आहार पद्धती पण ठेवा. आहारावर स्वतंत्र मी बोलेल. तर मला चालताना काय फायदे झाले, चालण्याचे काय फायदे झाले आणि चालत असताना माणसाच्या काय चुका होतात, आपण चालतो ते पुरेसं आहे का, वजन कमी करण्यासाठी किती चालावं, शुगर नियंत्रण होण्यासाठी चालणं फायदेशीर ठरेल का, हळू चालावं की जोरात चालावं, एकटं चालावं की मित्रासोबत चालावं, बोलत चालावं की मुकाट्यानं चालावं, सकाळी चालावं की संध्याकाळी चालावं, अशा वेगवेगळे प्रश्न असतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहे. गमती जमती कराव्यात की करू नयेत चालताना, असेही काही जणांच्या मनात प्रश्न असतात. गंभीर चालावं असं काही जणांना होतं. इकडे बघू नये, तिकडे बघू नये, कोणाला बोलू नये, आपलं मुकाट्यानं खाली मान घालून चालावं असं काही जणांचं मत होतं. खाली मान घालून चालू नये. पहिल्यांदा ही गोष्ट. हलके फुलके विनोद चालताना होत असतील आणि हसू येत असेल खळखळ खळखळ, तर असे हलके फुलके विनोद करत चालायला काही अडचण नाही. पण चालत असताना एकदमच गतीनं, एकदमच हळू, हे दोन्ही अति तिथे माती हे जी म्हण आहे त्याचाही विसर पडू देऊ नये. तर सुरुवातीला हळूहळू थोडं चालावं. 10 मिनिटं थोडी गती, म्हणजे रोजच्यापेक्षा आपण जसं चालतो त्यापेक्षा थोडंसं हळूहळू वाढवत पुढं नेलं पाहिजे. चालत असताना खाली काही जण असं खाली मान घालून चालतात. असं 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 खाली मान घालून चालू नये. कारण मानेच्या या मणक्यावर तुम्हाला ताण येतो, ते चुकीचं आहे. तर सरळ समोर बघून चालावं. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, सकाळी चालावं का संध्याकाळी चालावं. सर्वसाधारणपणे तुम्हाला जर सकाळी, विशेषतः पहाटे जर वेळ मिळत असेल तर तेव्हा चालावं. चालण्या अगोदर पोटभर जास्त पाणी पिऊ नये. उलटी होईल इतकं थोडं पाणी प्यावं. त्याचबरोबर एकदम जेवून चालायला जाऊ नये. जेवल्यानंतर एखाद्या तासानंतर चालायला जावं, 1-1.5 तासानंतर. आणि मग तुमच्या वेळेनुसार तुम्ही चालू शकता. पण सकाळची वेळ उत्तम वेळ मानली जाते. काही जणांचं म्हणणं आहे की सर 2दा चालावं का? हा, चालावं, 2दाही चालावं. 2दाही चाललं तर त्याचे फायदे होतात. तर मित्रांनो, चालण्याचे काय फायदे आहेत? तर आपलं हे हृदय आहे. हृदय चांगलं तर आरोग्य चांगलं, रक्तवाहिन्या चांगल्या तर आरोग्य चांगलं. तर रक्तवाहिन्या चांगल्या राहतात, हृदय चांगलं राहते. आपल्या जे काही शरीराचे आंतरिक आणि बाह्य अवयव दिसतात आहेत
त्या अवयवांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि त्यासाठी दाब आहे तुम्हाला, तर तर रक्तदाबाचं चांगलं व्यवस्थापन होण्यासाठी देखील या चालण्याचा उपयोग होतो. साखर शरीरातली जे शुगर आहे नियंत्रित राहण्यासाठी मदत होते, नियंत्रणामध्ये येते ती. आणि आपलं जे पचन प्रक्रिया आहे चांगली होण्यास मदत होते. जेव्हा आपल्या शरीरामध्ये जे कॅलरीज साठून आहेत किंवा साठवल्या जातात त्या बर्न होतात आणि त्यामुळे चांगली भूक लागते आणि शरीरामध्ये चरबीसुद्धा वाढत नाही. आणि हे वाईट चरबी जर वाढली तर आपल्या आरोग्याला धोका आहे. म्हणून ते सुद्धा बॅड कोलेस्ट्रॉल कमी व्हायला देखील इथे मदत होते असते. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे काही सगळे स्नायू आहेत, ह्या सगळ्या स्नायूला, आपल्या हाडांना, मी असं सांगितलं शरीरातल्या छोट्या छोट्या अवयवांना या चांगल्या पद्धतीनं व्यायाम होतो आणि त्यामुळं त्या अवयवांचं, स्नायूचं, हाडांचं आरोग्य उत्तम राहते. आरोग्य उत्तम राहते. शरीराची शारीरिक क्षमता, आता काही जणाला जर शरीर लवचिक राहायला मदत होते, शरीर तंदुरुस्त राहायला मदत होते. तर ह्या सगळ्या गोष्टी शरीरामध्ये डिटॉक्स शरीर व्हायला मदत होते. शरीरात जे अनावश्यक घटक आहेत ते बाहेर पडतात. जेव्हा तुम्ही चालायला लागता तेव्हा श्वास गतीनं वाढतो आणि ते श्वासाच्या माध्यमातून बाहेर पडतात, घामाच्या माध्यमातून बाहेर पडतात. तर श्वासाच्या माध्यमातून आणि घामाच्या माध्यमातून शरीर डिटॉक्स केलं पाहिजे. गोळ्या औषध घेऊन डिटॉक्स करत बसण्यापेक्षा, तर त्यात जास्त तुम्ही शरीर बिमार असाल तर ते काय करायचं ते करा. परंतु निरोगी माणूस राहण्यासाठी तर हे चालण्याच्या व्यायामातून, म्हणजे श्वासातून आणि घामातून, एकाच दिवशी घाम आला पाहिजे असं काही नाही, पण थोडासा घाम येईल इतका व्यायाम तुम्ही करा, हळूहळू तो वाढवा. तर मित्रो, दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट, तणावमुक्तीसाठी देखील या चालण्याचा व्यायाम होतो. विशेषतः निसर्गरम्य वातावरणामध्ये, गार्डनमध्ये किंवा मोकळ्या हवेमध्ये, मोकळ्या रानामध्ये तुम्ही चाललं तर तुमचं शरीरातलं ऑक्सिजन लेवल वाढायला मदत होते. आणि त्या ऑक्सिजन लेवल चांगलं वाढल्यामुळे रक्ताभिसरणही चांगलं होते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्या अवयवाचं आरोग्य उत्तम राहायला ह्या सगळ्या घटकांचा मदत होतो. त्यासाठी ऑक्सिजनचं लेवल वाढणं, म्हणजे तुमचं ऊर्जा लेवल वाढणं यासाठी मदत होते. म्हणून चालत असताना काही जण म्हणतात प्राणायाम करावं का? चालत असताना प्राणायाम, त्याचा शब्दशः योगशास्त्रातला प्राणायाम इथं घेऊ नका. तर श्वासावर थोडंसं लक्ष केंद्रित केलं. आता श्वास तुम्ही जेव्हा चालालात, श्वास चाललाय आत आणि बाहेर यायला, यावर लक्ष केंद्रित करा. बघू शकता मग श्वास चालत असताना जेव्हा श्वासाची गती वाढते त्यामुळे ऑटोमॅटिकली तो प्राणायाम होत असतो. तसं वेगळा प्राणायाम करू नका तिथं, तर त्याचा प्राणायाम होतच असतो. आणि सकाळच्या चालणे म्हणजे अमृताची कुंभ आपल्या तनामनात गुण रिचवण्यासारखं आहे. त्यामुळे या गोष्टीची आवश्यकता आहे. तर मित्रो, तणाव मुक्तीसाठी आता काही जण म्हणतात हसी मजाक चालली पाहिजे का? हो, थोडी हसी मजाक चालली पाहिजे, पण उभा राहूनच थोडं चाललं. तुला एक विनोद सांगतो थांब की, म्हणून विनोद सांगत बसून हे करू नका. चालत चालत हळूहळू हलके फुलके विनोद असावे. एकमेकाचा अपमान करणारे किंवा कोणा जाती धर्माचा अपमान करणारे विनोद नसावेत. कारण आजूबाजूला वेगवेगळ्या जाती धर्माची लोक चालत असतात, तेव्हा त्यांनी जर ऐकलं तर तुम्हाला काही होऊ शकते. त्यामुळे असं काहीतरी कोणाला तरी दुखवणारे, तर मग तुमचं मनही दुखवते. कारण जो आत्मपरीक्षण मन जेव्हा करते, अरे उगाच विनाकारण दुखवलो, अशी जर खंत वाटत असेल तर त्या चालण्यातून खंत निर्माण होऊ नये, ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे एकतर तुमच्या झोपेकडे लक्ष देणे गरजेचं आहे. झोप जर चांगली झाली तरी चालण्याचा फायदा चांगला होत असतो आणि थकवा पण येत नाही. हा एक मदत होते. मग झोप त्यासाठी पहाटे जर तुम्हाला 4ला उठून किंवा 5ला जायचं असेल तर 10 वाजता झोपी गेलं तर
अधिक चांगलं राहील. आणि झोपेसाठी विशेष माझा दुसरा व्हिडिओ आहे किंवा अजून काही झोपेविषयी सांगितलं तर मी सांगेल. तर त्यानंतर एक महत्त्वाचा फायदा याच्यात आहे की भूक व्यवस्थित राहायला मदत होते. भूक चांगली लागते. मग भूक चांगली लागली म्हणजे किती खायचं का नाही. तर व्यायाम करून आल्यानंतर शांत थोडं थांबा, पाणी पिया, त्यानंतर फळं खा आणि मोडालेलं धान्य खा, थोडं ड्रायफ्रूट थोडंसं घेऊ शकता. आणि मग त्यानंतर जर तुम्ही लगेच त्याच्यात सोबतच म्हणजे अगोदर अर्धा तास हे खाल्ल्यानंतर परत अर्धा तास जेवण करा. म्हणजे 1 तासाभरामध्ये तुमची खाण्याची प्रक्रिया होऊ द्या. आणि हे 1 तास का घेतला पाहिजे, तर ते चावून खाणं होते. आणि शरीरामध्ये आहार घेत असताना आपल्या शरीरामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असलं पाहिजे. आपल्या शरीरामध्ये प्रोटीन ज्या घटकातून मिळते, आपलं जितकं वजन आहे तितके ग्राम प्रोटीन असायला पाहिजे असं सांगितलं जातं. त्यामुळं आपल्या कोणत्या पदार्थातून किती प्रोटीन मिळते, किती ग्राम मिळते, किती ग्राम धान्यातून किती प्रोटीन मिळते, हे सगळं आपण थोडा अभ्यास केला पाहिजे. याही दुसरा अभ्यास जसा करतो तसा ह्याही अभ्यास, आरोग्यासाठी अभ्यास करणं देखील गरजेचं आहे, नव्हे तर अतिशय गरजेचं आहे. लक्षात आलं का? मग प्रोटीनचं प्रमाण जास्त पाहिजे. आणि आपल्या शरीराला लागणारे जे जीवनसत्व आहेत, हे सगळे जीवनसत्व, आता डी जीवनसत्व, आपण जेव्हा चालतो तेव्हा सूर्यप्रकाश आपल्या जर अंगावर पडत असेल, त्यामुळे जाड कपडे न वापरता आपण जर हलके फुलके जर कपडे वापरले तर एक सूर्यप्रकाशचा उपयोग व्हायला अधिक मदत होते. म्हणून त्यातून डी जीवनसत्व मिळते. किंवा काही जीवनसत्वासाठी तुम्हाला जर डी जीवनसत्व तुमच्या रक्त तपासणीमध्ये जर आढळलं असेल कमतरता डी जीवनसत्वाची, तर त्या डॉक्टरच्या सल्ल्याने औषधे घ्या. आणि ही नैसर्गिक पद्धतीच्या आहारातूनही काही डी जीवनसत्व मिळत असतात. त्या संदर्भात मी तुम्हाला वेगळे डी जीवनसत्व जर नसेल तर डिप्रेशन, मूड स्विंग होणं, असे काही प्रकार होत असतात. म्हणून डी जीवनसत्व इम्युनिटी तुमची वाढायला, इम्युनिटी बूस्टर म्हणूनही काम करत असते. आणि हे डी जीवनसत्व तुम्ही आहारातून, ज्या आहारातून मिळते, ते कोणत्या आहारातून मिळते ते मी आपल्याला सांगणार आहे पुढच्या भागामध्ये. कारण त्या डी जीवनसत्वाला पचण्यासाठी सुद्धा इतर जीवनसत्व मदत करतात. ते कोणते आहेत ते सुद्धा तपासून घेतलं पाहिजे. कॅल्शियम शरीरासाठी आवश्यक आहे. ते विशेषतः हाडासाठीच्या आरोग्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. आणि कॅल्शियम कुठून मिळते, कॅल्शियमसोबत आणि काय घेतलं पाहिजे हे सुद्धा आपण तपासलं पाहिजे. तर मित्र, या चालण्यामध्ये नियमितता असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण एका दिवशी चाललं जन्मभर सांगत बसला असं होऊ नये. तर रोज आपण चाललं पाहिजे. आणि चालत असताना आपल्या पायामध्ये बूट असणं, व्यवस्थित बूट असणं अतिशय गरजेचं आहे. कारण आपल्या शरीराचा भार चालताना आपल्या टाचांवर जास्त पडतो आणि त्या टाचा दुखण्याची शक्यता असते. हाडाची झीज होते. मग त्यामुळं आपल्याला जास्त तसं होऊ नये यासाठी चांगला बूट आपण वापरला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चालण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला जर दम लागत असेल तर लागू दे दम, चल र, असं करू नका. दम लागत असेल तर हळूहळू चाला, हळूहळू गती वाढवा. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर आणि बळजबरी शरीराला करू नका. कारण चालणे म्हणजे शरीराला शिक्षा देणे नव्हे, तर शरीराला एक शिस्त लावणे, शरीराचं आरोग्य सुदृढ ठेवणे आहे. आणि ते हळूहळू चालणं गरजेचं आहे. तुम्हाला सुखकारही वाटलं पाहिजे चालणं, तरच तुम्ही उद्या चालायला. फारच त्रास होत असेल तर तुम्ही चालणंही बंद करून टाका. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवा. तर मित्र, चालण्याविषयी आणखीन काही आपल्याला मुद्दे हवे असतील तर मी आपल्याला देईल. तर 9767704604 या नंबरवर आपण संपर्क करू शकता.
हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आणि सोप्या भाषेतला हा व्हिडिओ आपल्या ओळखीच्या, आपल्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रांना पाठवून सहकार्य करा. आणखीन महत्त्वाचे विषय या संदर्भानं, आरोग्याच्या संदर्भानं आणि आणखीन काही व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भानं, करिअरच्या संदर्भानं असे उपकारक व्हिडिओ पाहिजे असतील तर हनुमंत भोपाळे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर करा. आणि पुढच्या व्हिडिओसाठी आपण पुन्हा नवा विषय घेऊन भेटूया. धन्यवाद.